नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 28 साईज ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हा आपला डबल फोल्डेड पेपर आहे. आपण ब्लाऊजचे आता मापे घेऊया. हा आपला आहे ब्लाऊज मापाचा. आपण ह्याची मापे मोजून घेऊया. आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची आहे, मोंढा मोजायचा आहे आणि गळा मोजायचा आहे आणि रुंदी मोजायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने लक्षपूर्वक व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. आपल्या ब्लाऊजची उंची आहे 11.5 इंच, 10.5 आहे, 5 आहे मोंढा आणि 5 आहे गळा. आपला छातीचा भाग आहे 7 इंच, म्हणजे 28 साईजचा ब्लाऊज आहे. ह्याच्यात आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवायचं आहे. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हा आपला डबल फोल्डेड पेपर आहे. पुन्हा एकदा सांगते, ह्याच्यावरती आपण आपले मापे टाकून घ्यायचे. बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची. आपण आता इथं माप टाकूया 11.5 इंच. तयार उंची आहे 10.5 इंच. 1 इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणून 11.5 इंच तयार होतं. आपला गळा आहे 2.25 इंच. 2च इंच घेऊया, आपला खूप छोटा ब्लाऊज आहे. शोल्डर आहे 2.25 इंच. मोंढा आहे 5 इंच. ब्लाऊजची रुंदी आहे 7 इंच. 7 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 9 इंच. आपण 9 इंचावर मार्क करून घेऊ. आपल्याला इथे मोंढा टाकायचा आहे. या ठिकाणी आपल्याला गळा टाकायचा आहे समोरचा. आपला गळा आहे 5 इंचाचा. गळा रुंदी आहे 2 इंच. आता आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. अगदी सावकाशपणे अर्धा इंच वर आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आपल्याला आता मोंढ्याला आकार द्यायचा आहे. 1 इंचावर समोरचा गळा आणि 1.5 इंचावर पाठीमागचा गळा. आता आपले दोन्ही मोंढे तयार झालेले आहेत. दोन्ही मोंढ्याला आपण आकार दिलेला आहे. आता आपण क्रॉसपट्टीचं माप टाकूया. आपल्या तयार ब्लाऊजची जी क्रॉसपट्टी आहे ती अगदी छोटीशी आहे, 2.5 इंचाची. आपण इथे 2.25 माप टाकूया आणि 0.5 इंच आकार देण्यासाठी. तर इथे आपण 9 इंचावर ड्रॉ करू आणि मोंढ्याचा भाग खालच्या भागाला जोडून घेऊ. तसेच आपल्याला इथे 2.5 इंचावर कटोरीचा क्रॉसपट्टीचा मार्किंग करायचा आहे. 2.5 इंच प्लस 2.25 इंच असं आपण ह्याला वरच्या साईडला जोडून घेऊया.
क्रॉसमध्ये आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. ही आता आपली क्रॉस पट्टी तयार झाली. आपण आता इथे कटोरी टाकूया. कटोरी आहे आपली 4.5 इंचाची. 4.5 इंचावर आपल्याला टिक करायचं. मोंढ्याच्या साईडनं 2.5 इंच, गळ्याच्या साईडनं 2 इंच. 2 इंच जिथं संपतो आपण तिथं टिक करूया. तिथून आपल्याला तिन्ही भाग जोडून घ्यायचे. 2.5 इंच, 2 इंच प्लस 4.5 इंच अशी मिळून आपली ही कटोरी तयार झालेली आहे. आता आपले हे दोन्ही भाग पाठीमागचा आणि पुढचा तयार झाला आहे. आपण आता याचं कटिंग करूया. दोन्ही भाग आपल्याला कट करून घ्यायचे. आपल्याला पाठीमागच्या मोंढ्यापासून कट करायचे. समोरचा मोंढा आत्ताच नाही कट करायचा आपल्याला, समोरचा मोंढा शेवटी कट करायचा आहे. पाठीमागच्या मोंढ्यापासून सुरुवात करूया कटिंगला. आता हे आपले दोन्ही भाग पेपरवरती तयार झालेत. आता आपण हे दोन्ही भाग वेगळे करूया. हा आहे आपला पाठीचा भाग. हा पाठीचा भाग आहे आणि हा आहे समोरचा भाग. तर आपलं आता समोरच्या भागाचा कटिंग करू. क्रॉसपट्टीपासून कट करायला सुरुवात करायची. क्रॉसपट्टी कट करून घेऊन मग कटोरी कट करायची. कटोरी वरच्या साईडनं, गळ्याच्या साईडनं पण कट करायची व्यवस्थित. समोरच्या भागाचा आपला गळा तयार झालेला आहे कट करून. आता आपण समोरचा मोंढा कट करूया. वरचा जे अर्धा इंचाचा भाग आहे ते आपण आता काढून टाकू. आपला 1 इंचाचा मोंढा तयार राहील. आपला आता हे दोन्ही भाग झालेले आहेत. साईडचा भाग, कटोरी आणि क्रॉसपट्टी. आता आपण पाठीमागच्या गळ्याचं गळा कट करून घेऊ. पाठीमागच्या गळ्याची आपल्याला ब्लाऊजवर उंची मोजायची. गळा खोली ज्याला आपण म्हणू शकतो. आपले गळा आहे 7 इंचाचा. अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे 7.5 इंच. 7.5 इंचावर आपण इथे टिक करूया. आपण इथे ड्रॉप तयार करून घेऊ. वरच्या साईडनं 2 इंच. एकदम सोपी पद्धत आहे ही पेपर कटिंग करण्याची. आणि पेपर कटिंग केल्यामुळे आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो. आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आपल्याला गळा आता पाठीमागचा कट करायचा आहे. अशा पद्धतीने आपला पाठीमागचा गळा पण आता इथे कट झालेला आहे. हा आहे पाठीचा गळा. हा आहे आपला साईडचा भाग. ही आहे आपली कटोरी आणि ही आहे आपली क्रॉसपट्टी. तर अशा पद्धतीने आपला 28 साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग तयार झालेलं आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग ठेवून
ब्लाऊज पिसावर कटिंग कसं करायचं आणि पिसावरतीच डायरेक्ट कटोरी कशी वाढवायची ती पाहूया. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. धन्यवाद.